प्रामुख्यानं शक्तिपीठाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीची भूमिका या महाराष्ट्राच्या सरकारने घेतलेली आहे, या भूमिकेमधून जो प्रकार प्रामुख्यानं परभणी जिल्ह्यातल्या जवळा या गावी झाला, जो सबंध महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलेला आहे की सनदशीर मार्गाने ह्या शक्तिपीठाची अधिसूचना निघाल्यापासून जे बाधित शेतकरी आहेत ते अतिशय संवेदनशील मार्गाने आपली मागणी करतायत की हा शक्तिपीठ बेकायदेशीर आहे, याची कुठलीही गरज नाही आहे। अशी असताना सुद्धा अत्यंत निर्दयीपणे या सरकारने ज्या पद्धतीचा जुलमी निजामाला लाजवेल अशा प्रकारचा प्रकार संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे। या जुलमी फडणवीस सरकारच्या विरोधामधला विरोध करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा ही निदर्शनं आज संबंध महाराष्ट्रात होत आहे, त्याचा एक भाग म्हणून अंबाजोगाईमध्ये झालेली आहे। आपली काय भूमिका असते? एकच भूमिका आहे की या सरकारने ज्या पद्धतीनं शक्तिपीठाचा हा ड्रीम प्रोजेक्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे, या धर्तीवरती खऱ्या अर्थानं ज्या संवैधानिक पदाची शपथ घेऊन आपण मुख्यमंत्री पदावर बसलेला आहेत, या महाराष्ट्रातल्या बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी 90% पेक्षा जास्त शेतकरी जेव्हा विरोध करतायत त्यावेळेस संपादनाच्या प्रक्रियेप्रमाणे आपण चर्चा करणं, त्यांचे आक्षेप निकाली काढणं हे अपेक्षित असताना सुद्धा या कायद्याला फटा मारून स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी लाखो शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी करणारं आणि आधीच मोठ्या संख्येनं मराठवाडा आणि विदर्भामध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मागच्या काही काळामध्ये दुपटीनं वाढ करण्यास जबाबदार असणारं फडणवीस सरकार ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळतं आहे, कुठलाही संवैधानिक ढाचा न हाताळता केवळ पोलिसी बळाच्या आणि जबरदस्ती सरकारच्या प्रशासनाच्या दबावाखाली हा रस्ता संपादित करण्याची जी काही प्रक्रिया चालवलेली आहे, याचा प्रचंड निषेध तर आम्ही करतो आहे, पण कृतिशीलपणे जायमोक्यावर सुद्धा कुणीही कुठल्याही पद्धतीचा दबाव केला तरी शेतकरी आपली 1 इंचही जमीन मोजू देणार नाहीत, अशा प्रकारची भूमिका पहिल्यापासून आजपर्यंत घेतलेली आहे आणि ती उद्याही कायम राहणार आहे। या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत।